खरं श्रद्धा काही राहिली आहे की नाही हा प्रश्न उपस्थित होतोय। मंदिर संस्थानचे पुजारी अजित ठाणेकर देखील आपल्या बरोबर आहेत। तुमचं स्वागत आहे स्टार माझामध्ये। आणि हा सगळा वाद निर्माण झाल्यानंतर भावना दुखावल्या गेलेल्या आहेत भाविकांच्या, मात्र त्यानंतर मंदिर संस्थांमध्ये वेगळाच वाद पाहायला मिळतोय। या हिऱ्यांच्या नेत्रांवरून वाद निर्माण झालेला आहे। कुणाची याच्यावर मालकी असणार हे पाहायला आपल्याला या सगळ्या ठिकाणी मिळतंय। मला पहिल्यांदा एक गोष्ट अतिशय कॅटेगरिकली आपल्याला क्लिअर करायची आणि आपल्या माध्यमातून सर्व जनतेला माध्यमातून क्लिअर करायची आहे की देवस्थान समिती आणि श्रीपूजक अशा दोन समांतर यंत्रणा आहेत। ही पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे। 1969 साली देवस्थान समिती झाली आणि त्यापासून ह्या पद्धती पडलेल्या आहेत, त्या आजतागायत पाळल्या जातात। या पर्टिक्युलर कालच्या विषयामध्ये कुठलाही वाद झालेला नाही। डॉक्टर चव्हाण ज्यांनी ही नेत्र अर्पण केली त्यांचं माझ्याकडे पत्र आहे। दुर्दैवानं ते पहिल्यांदा आमच्याकडे अप्रोच झालेले होते आणि त्याच्यानंतर काही विघ्नसंतोषी माणसांनी ऐनवेळी त्यांना देवस्थानकडे नेलं। देवस्थानकडे नेल्यानंतर देवस्थान समितीनं त्यांचा अभिषेक करून घेणं ही रीत आहे तिथली, त्यामुळे त्यांचा अभिषेक आम्ही केला नाही। परंतु त्यांनी आणलेली नेत्र मूर्तीला लावून दाखवण्यात आली, त्यांना तिथं प्रसाद दिला गेला। त्यामुळे हे जे वाद झाला असं एक चित्र निर्माण केलं गेलं पूर्ण महाराष्ट्रभर की ज्यांनी केलं त्यांचा मी निषेध करतो। म्हणजे वाद नाही असं म्हणायचं नाही, वाद कुठलाही झालेला नाही आहे। डॉक्टर चव्हाणांनी सुद्धा या विषयामध्ये त्यांचं लेखी पत्र दिलेलं होतं, पण दुर्दैवानं कोल्हापुरातल्या एकाही वृत्तपत्रानं एक सकाळ सोडता बाकी कुठल्याही वृत्तपत्रानं ते पत्र प्रसिद्ध केलेलं नाही आहे। त्यामुळे ज्या पद्धतीनं ह्या वादाला फोडणी देऊन पूर्ण महाराष्ट्रभर रंगवला गेला तसा विषय अजिबात झालेला नाही। तो ज्यांनी विषय केला त्यांचा मी सर्वांसमक्ष जाहीर आता